जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात वैविध्यपूर्ण बातम्या विशिष्ट मानलेने कमी कालावधीत लोकप्रिय झालेले आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनल। मी मुख्य संपादक प्रसाद। दिसत नाही आम्ही गोरगरिबांच्या म्हणजे आम्हाला जर त्यांनी अशा पद्धतीने वागणूक दिली असेल सर्वसामान्य माणसाला की पालिका आणि इथले अधिकारी कसे वागणूक देतात हे मान्य नाही। तर अनेक जणांनी अनेक तक्रारी केलेल्या आहेत। दलित वस्ती समिती यांनी इतरत्र वळवलेल्या तर दिसते आणि त्यांनी PILमध्ये कोर्टात पण गेलेले त्यांच्या बरेच एका बिलाचे 4 वेळा ह्यांनी बिलं उचलले तर एक PIL पण आमच्याकडे दाखल आहे। म्हणजे अतिशय करप्ट अशा पद्धतीचं प्रशासन इथं आहे असं एकंदरीत त्या सगळ्या तक्रारीवरनं दिसते। त्या तक्रारी पण तुम्हाला मी देतो। बहुजन वंचित असेल किंवा अनेक सगळ्यांनी निवेदनं दिलेली लाडबागेच्या नियुक्तीसंदर्भात सुद्धा त्यांनी फार असं डिले केलेला आहे आणि अशा पद्धतीचं आहे। आम्ही ज्या वेळेला बघायला रस्ते गेलो तर आमच्या माणसाला त्यांनी कागदपत्र प्रोव्हाइड करायला सांगितलं, सगळे अधिकारी उठून गेले। त्यांनी कवडीची किंमत आयोगाला दिली नाही, मागासवर्गीय आयोग असल्यामुळे। अशा पद्धतीची जातीयवादी अधिकारी मला या पालिकेत बघायला मिळालेले आहे। आम्ही मुंबईला त्यांना बोलावणार आहोत आणि ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्या ज्या लिगल फॉर्मॅटमध्ये आहेत अशा पद्धतीनं आम्ही पुढील कारवाई। एकंदरीत प्रशासनाच्या कारभारातून समाधान मिळतं मला दिसलंच ना ते। आम्ही मुंबईत आलो, लोकल की गरीब माणसं मुंबईला माझ्या ऑफिसला येतात तिथे तर रुपया 100 रुपये खर्च करून कर्ज काढून जेव्हा लोक तिथे येतात त्यावेळेला माझ्यासारख्या जबाबदार कार्यकर्त्याचं याच्या आत एक कार्यकर्ता आयोग बाजूला ठेवा थोडासा, त्यालाही असं वाटतं ना की माझा अनुकंप आहे, धर्तावर मी लागलं पाहिजे, मला लाड पाहिजे, समितीला मिळायला पाहिजे, मी एक कार्यकर्ता आहे म्हणून माझ्याही काही अडचणी आहेत, मला झोपडपट्टीत रमायचं घर मिळालं पाहिजे, ते दलाल चाललं होतात। अशा पद्धतीच्या तक्रारी इतर लोकांच्या निवेदनावर मला इथं त्याचं दिसलेलं आहे आणि म्हणून तुम्ही पत्रकार म्हणून सुद्धा एक भूमिका तुम्हाला मांडणं गरजेचं आहे की इथल्या प्रशासनाला जर खऱ्या अर्थानं वाटेवर आणायचं असेल तर तुम्ही पत्रकारांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींना वाचा फोडणं गरजेचं आहे। तुम्हाला वेळ तशी दिली नाही का? म्हणावं तशी वेळ दिली नाही, आम्हाला कागदपत्र प्रोव्हाइड केले नाही त्यांनी। आम्हाला काही लिगल अधिकार आहेत आमच्या पद्धतीनं आता काढायची। तुमची भूमिका काय राहणार मग पुढची? आमची भूमिका ह्यांना इश्यू नोटीस करू, दलित वस्तीचा निधी इतर ठिकाणी खर्च केला ते त्यांना मागू, तसं करता येत नाही, तसं झालं असेल तर कारवाई होईल। बघू काय कोणाचं वरद असतं अशा पद्धतीनं अधिकारी वागत असताना आम्हाला दिसलं। चला, थँक्यू, धन्यवाद। नमस्कार, मी जयराज नागणसुरे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासन निधीमध्ये गैरव्यवहार झाल्याप्रकरणी मी माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती। तर एकाच कामाची 4 बिलं उचललेली तक्रार माननीय उच्च न्यायालयात दिली होती। त्या अनुषंगाने काल अनुसूचित जाती जमातीचे सदस्य, आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे साहेब आले होते। त्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये आढावा घेताना सोलापूर महानगरपालिकेमध्ये आले असताना त्यांनी मला बोलवून घेतलं आणि त्यांनी माझ्याकडनं जनहित याचिकेची जी प्रत होती दाखल केलेली ती प्रत घेतली, सगळे पुरावे त्यांनी गोळा केले आणि त्यांनी महानगरपालिकेचे अधिकारी आणि महानगरपालिकेचे आयुक्त यांना त्यांनी ताशेरे ओढले आहेत की आपल्या सोलापूरमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार, ह्या भ्रष्टाचाराचं स्वरूप कमीत कमी 100 कोटी रुपये आहे। आपल्या सर्वसामान्य लोकांचे टॅक्स रुपी पैसे आपण भरलेलो असतो, त्या पैशाचे शासन निधी पाठवतं, त्या निधीचा बरोबर वापर झाला का नाही हे पाहणं इथल्या प्रतिनिधीचं काम आहे। असे असताना अधिकारी लोक, ठेकेदार, आमदार, नगरसेवक यांनी संगनमत करून मोठ्या प्रमाणात इथं भ्रष्टाचार केलेला आहे। याचे सर्व पुरावे मी जनहित याचिकेमध्ये दाखल केले आहेत। त्या अनुषंगाने गोरक्ष लोखंडे जे आहेत अनुसूचित जाती जमातीचे सदस्य, आयोगाचे सदस्य, त्यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत व जे दोषी आहेत त्यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे कालच्यापासून। जय हिंद, जय महाराष्ट्र।